नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहे की तुम्ही जर सोलार पंप बसवलेला असेल आणि 5 वर्षाच्या आतमध्ये म्हणजे 5 वर्षाचा आतमध्ये जर कालावधी असेल, तुम्हाला सोलार पंप बसून 6 महिने, 1 वर्ष, 2 वर्ष असं झाले असेल आणि तुमचा सोलार पंप हा वाऱ्या वावदानाने किंवा कशाने त्याला प्रॉब्लेम आला असेल, पॅनल उडून गेले असेल किंवा कुठलाही इश्यू त्याच्यामध्ये जो आला असेल, तो इन्शुरन्स तुम्ही कसा क्लेम करायचा त्या संदर्भात आपण हा व्हिडिओ शूट करत आहे. तर पहिल्यांदा तुम्हाला सांगतो, तुम्हाला तुमचा MKID महत्वाचा असतो आणि जे कंपनीचा तुम्ही सोलार पंप घेतलेला आहे त्याचा टोल फ्री नंबर तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. त्या कंपनीला कॉल करून तुमची कंप्लेंट रेज करायची आहे आणि ज्या दिवशी तुमचा सोलार पंप उडून गेला किंवा त्याला काही इन्सिडेंट झाला असेल, त्याच दिवशी किंवा 1-2 दिवसाच्या आतमध्ये त्या सोलार पंपाचे फोटो काढून त्याच्या शेतकऱ्याच्या नावासोबत, त्याच्या MKID सोबत, गट नंबर सोबत, गाव, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला पेपरमध्ये द्यायच्या आहेत. तुमच्या भागात जो पेपर असेल, लोकमत, दिव्य मराठी, पुण्यनगरी, तर या पेपरला तुम्ही ही माहिती त्या ठिकाणी द्यायची आहे की तुमचा असा इन्सिडेंट झाला होता, त्याच्यामध्ये तो सोलार पंप उडून गेला किंवा त्याला काय प्रॉब्लेम झाला, ते सर्व गोष्टी त्यामध्ये द्यायच्या आहे. आणि कंपनीला टोल फ्री नंबरला कॉल करून तुमची कंप्लेंट रेज करायची आहे. तुम्हाला 8-10 दिवसात, 15 दिवसात ते फॉलो बॅक घेऊन त्या ठिकाणी तुमचा इन्शुरन्स हा क्लेम केला जाईल व्हिडिओ कॉलद्वारे. आणि जर या केसमध्ये तुमची कंपनी कॉल उचलत नसेल किंवा काही प्रॉब्लेम असेल, तर अशा केसेस आपण देखील क्लेम करून देतो किंवा रजिस्टर करून देतो. ज्या ठिकाणी कंपनी स्वतः तुम्हाला प्रत्यक्ष कॉल करून तुमच्या सोलार पंपाची पाहणी करेल. पण तुमच्या भागामध्ये ज्या अडचणी झाल्या असेल, त्या ठिकाणी त्याची ॲडव्हर्टाइज किंवा त्याची माहिती तुम्हाला स्वतः पेपरला द्यावी लागणार आहे. आणि ही सर्व इन्फॉर्मेशन ज्यावेळेस तुम्ही आमच्या थ्रू कंप्लेंट रजिस्टर कराल, तर या सर्व गोष्टी तुम्हाला आम्हाला शेअर कराव्या लागतील. त्या पंपाचा व्हिडिओ, फोटो, ज्या गोष्टी असेल त्या शेअर करायच्या आणि आम्ही देखील तुमची कंप्लेंट ही रजिस्टर करून देऊ. आणि तुमची MKID त्या ठिकाणी आम्हाला लागणार आहे. कोणत्या शिवारात तुम्ही पंप बसला, त्याचा काय गट नंबर आहे, या सर्व गोष्टी, त्या शेतकऱ्याचे नाव, ह्या सर्व गोष्टी, त्या आधार कार्ड वगैरे ह्या डॉक्युमेंट लागणार आहे. तर त्या ठिकाणी आपण जे चार्जेस घेतो, तर याचे ₹500 चार्जेस आपण क्लेमचे असतात. तुम्हाला त्या ठिकाणी 8 ते 15 दिवसात कंपनीचा कॉल नाही आला, तर ही रिफंडेबल अमाउंट असते मित्रांनो. ही अमाउंट तुम्हाला परत केली जाणार आहे आपल्याकडून. तर अशा प्रकारे आपण देखील तुमचा क्लेम रजिस्टर करून देतो आणि तुम्ही देखील तुमच्या थ्रू तो रजिस्टर करू शकता. धन्यवाद.